गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। श्राद्ध। आपण हिंदू लोक पुनर्जन्म मानणारे आहोत। वर्षातील काही तिथी दिवस श्राद्धाचे किंवा पक्षाचे म्हणून मानले जातात। ऋषीमुनींनी ही पद्धत निश्चित केलेली आहे। आपण सर्वसामान्य लोक असल्याने सर्वांनाच गती मिळू शकत नाही। ठराविक स्थितीला पोचल्याशिवाय मुक्ती मिळत नाही। कशी मिळणार? वडील हयात नसल्यास ते दिवंगत झालेल्या तिथीला श्राद्ध करावे। त्या दिवशी अन्नदान करावे। सर्व दानात अन्नदान हे श्रेष्ठ सांगितलेले आहे। काही लोकांना आपल्या वडिलांची तिथी माहिती नसते। त्यांनी दिवाळीच्या अमावस्येला श्राद्ध करावे। भाद्रपद महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्याला पितृ पंधरवडा म्हणतात। वडील वारलेल्या तिथीला न जमल्यास त्यानंतर त्या पंधरवड्यात श्राद्ध पक्ष करावे। ती तिथी माहीत नसेल तर भाद्रपद अमावस्येला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला पक्ष करावे। तिथी माहीत आहे पण महिना माहीत नसेल तर आषाढ, भाद्रपद, मार्गशीर्ष व माघ यापैकी कोणत्या तरी महिन्यात त्या तिथीला श्राद्ध करावे। महिना माहीत आहे पण तिथी माहीत नसेल तर त्या महिन्यात एकादशीला अथवा अमावस्येला श्राद्ध करावे। महिना व तिथी माहीत नसेल तर मार्गशीर्ष किंवा माघ अमावस्येला श्राद्ध करावे। आपण गृहस्थाश्रमी लोक आहोत। घरात सुख, शांतता व समाधान नांदावे असे आपल्याला वाटते। त्यासाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे। आजकाल सुशिक्षित लोक श्राद्धाच्या दिवशी पितरांचे स्मरण म्हणून कोणत्या तरी संस्थेला देणगी देतात। अन्नदान करायचे टाळतात। श्राद्धाच्या दिवशी अन्नदानाचे किती महत्त्व आहे हे त्यांना कळत नाही। दिवंगत व्यक्तीच्या नावाने अन्नदान केल्याने त्या व्यक्ती संतुष्ट होतात, नाहीतर त्या आपल्याला त्रास देतात। त्रास कशामुळे होतो हे आपल्याला कळत नाही। संत एकनाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते। सुंदर स्वयंपाक तयार होता। सगळीकडे सुगंध पसरला होता। अनेक गरीब लोक त्यांच्या दारावरून जात होते। त्यांचे आपसात बोलणे चालले होते। आज मोठ्यांच्या घरी मोठी पंगत उठणार असे दिसते। आपल्या नशिबात असले सुंदर जेवण कुठले? हे सर्व संत एकनाथांनी माडीवरून ऐकले। एकनाथांच्या लक्षात आले की सर्वांची वासना त्या अन्नावर गेली आहे। एकनाथांनी तो सर्व स्वयंपाक त्या लोकांना वाटून टाकला। श्राद्धासाठी दुसरा स्वयंपाक तयार केला। पूर्वीच्या काळी लोक धर्मशास्त्राचे पालन करीत होते। आपल्या घराण्यातील लोक कुठल्या गतीला गेले, कोणत्या स्वरूपात कोणत्या समाजात गेले हे त्यांना कळत असे। काही लोकांच्या इच्छा, आकांक्षा, वासना अतृप्त राहणे साहजिकच आहे। कोण कोणत्या गतीला गेले हे जाणून त्या प्रत्येक वर्गातील लोकांना बोलावून अन्नदान करीत। त्यामुळे पूर्वज संतुष्ट होत। आपल्या वडिलांचे श्राद्ध केले की आपल्या आजोबा, पणजोबा, काका वगैरे सर्वांना आवाहन करून बोलवता येते। आता जाणते लोक कमी असल्यामुळे आपले पूर्वज कोणत्या गतीला गेले हे कळत नाही। यावर धर्मशास्त्रकारांनी एक उपाय काढला की सरळ जातपात न पाहता सर्वांनाच अन्नदान करावे। कोणता अतृप्त आत्मा कोणत्या स्वरूपात येऊन जेवण करून संतुष्ट होऊन जाईल हे सांगता येत नाही। समाजातील निरनिराळ्या प्रथेप्रमाणे एखादी व्यक्ती गेल्यावर कोणी 10व्या, कोणी 12व्या तर कोणी 13व्या दिवशी जेवण घालतात। तुम्ही समाजात व व्यवहारात वावरणारे लोक आहात। तुम्हाला श्राद्धाचे जेवण जेवावे लागते, परंतु एक करावे, घरी आल्यावर अंघोळ करावी व शक्यतो रात्री जेवू नये। पण तुम्हाला जर जेवणाशिवाय राहता येत नसेल तर नवीन स्वयंपाक तयार करून जेवावे। आपल्या नात्यातील श्वशुर पक्ष किंवा गुरुस्थानी असलेल्या व्यक्ती वगैरेपैकी कोणाकडे जेवावयास गेल्यास दोष लागत नाही। दैनंदिन साधनेसाठीचे आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।